छोटी छोट्या बोधकथा आहे. अध्याय म्हटले का तुमच्या लक्षात येणार नाही, त्याच्यामुळे बोधकथा म्हणून ऐका. पोरियो, वैकुंठामध्ये लक्ष्मी माता देवाचे पाय दाबत होती. पाय दाबता दाबता काय झालं माहिती का? रेवंत नावाचा एक राजकुमार आला. काय नाव आहे त्याचं? रेवंत. रेवंत पुत्र. रेवंत नावाच्या राजाचा एक पुत्र वैकुंठामध्ये घोड्यांवर बसून आलेला आहे. लक्ष देऊन ऐक जा बरं का, ही कथा फार महत्वाची आहे. कारण लक्ष्मीचा उद्धार भोलेनाथांनी केलेला आहे. तुम्ही ज्या लक्ष्मीच्या मागे पडता ना, ती आमच्या भोलेनाथांकडे मदत मागायला येते. आमचा भोले बाबा बघा किती मोठा आहे. इथं बसलेल्यांपैकी जेही भोलेनाथांचे भक्त आहे, जे भोलेनाथांची असीम निष्ठेने श्रद्धेने भक्ती करतात, त्यांना संकट येईल, त्यांचा अपमान होईल, त्यांना दुःख भेटेल, पण त्यांचा नाश होणार नाही. लक्षात ठेव जा. शेवटी भोलेनाथ ते भोलेनाथ आहे आणि भोलेनाथ आपल्या भक्ताचा कधीच विनाश होऊ देत नाही, कधीच नाही. पण फक्त असं वरून दाखवता नका की आम्ही भक्त आहे. अंतकरणामध्ये त्यांची मूर्ती ठसवता. लक्ष्मी मातेने रेवंत नावाचा पुत्र बघितला, घोड्यावर येतो आहे. लक्ष्मी मातेचं लक्ष गेलं त्या घोड्यावर. कशावर गेलं? इतका सुंदर दिसतो म्हणे हा घोडा. बघा ती लक्ष्मी, आणि लक्ष कशावर गेलं? विष्णू भगवंताने तिला 3 आवाज दिले, पण तिने काही लक्ष दिलं? मग आता नवरा जर बायकोला आवाज देतोय आणि बायकोचं लक्ष नाहीये, तर पुढे नवऱ्याने काय केलं पाहिजे? तुम्ही तुमच्या तोंडाने सांगा पुरी, काय केलं पाहिजे? तुम्ही, तुमची मम्मी आणि तुमचे पप्पा मोटरसायकलवर बसून फिरायला गेले. एका ठिकाणी तुम्ही उतरले, रस घ्यायला सुरुवात केली आणि तुमच्या वडिलांनी तुमच्या आईला 3 आवाज दिले, पण तुमच्या आईने काही लक्ष दिलं नाही. तुमच्या पप्पांनी काय केलं पाहिजे? बुक्का मारला पाहिजे. काय केलं पाहिजे? मारणार नाही, पण संताप केल्याशिवाय राहणार कोणी? काय असे ना, जर 3 वेळा आपण त्याला सांगतोय तो जर लक्ष देत नाहीये, मग तो ठिकाणवर आहे का? ठिकाणवर आहे का तो? नाही ना. भगवंताने लक्ष्मीला 3 वेळा आवाज दिले, पण तिचं लक्ष कोणाकडे होतं? घोड्याकडे. देवाने लक्ष्मीला शाप दिला, तू घोडी होशील म्हणे. शाप दिला. काय दिला? तू काय होशील? घोडी. का होशील? कारण तुला कोण आवडला? घोडा आवडला. आणि मग त्या दिवशी तिला 2 नावं दिले विष्णू भगवंताने. किती नावं दिले? 2. पहिलं नाव असं दिलं चंचल, कारण तू इकडे तिकडे भटकते, तू चंचल आहे, तू कुठं एका ठिकाणी थांबणार. म्हणून बघा, तुम्ही इमानदारीने कमवलेल्या पैशाला लक्ष्मी म्हणता, आणि ती लक्ष्मी कोणाच्याच घरी थांबायला तयार. आज तुमच्या घरात तर उद्या, पण माझ्याकडे आली की तिला मी कुठे जाऊ देत नाही. पकडून जाऊ तुम्ही तिला. आणि दुसरं नाव दिलं तिला रमा. दुसरं नाव काय दिलं? रमा. म्हणजे काय? ती कुठे बी रमते, बसली का उठतच नाही. काही म्हाताऱ्यांना सांगावं लागतं, आजी संध्याकाळ झाली घर वय, तरी उठत नाही ती. बाई अरे उठ. काही लोकांना बघितलं ना की असं बरं वाटतं. काही लोक जर मीटिंग मध्ये आले ना, वा 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 भाऊसाहेब या खुर्ची द्या, खुर्ची द्या भाऊसाहेबांना. भाऊसाहेब काहीतरी चांगलं बोलतील, चांगलं वागतील म्हणून भाईसाहेबांना आदर भेटतो. काही लोक आले, उठार आहे, होणार आहे डोकं उठार आहे की नाही. त्याच्यामुळे अशी इज्जत बनावा ना की आपण गेल्यावर लोक बसले पाहिजे. आणि एका ठिकाणी परत परत जाऊ नका, त्याने इज्जत खराब होते. म्हणून मी शाळेत सुद्धा 8 दिवसातून एकदाच जायचो. कोण रोज रोज इज्जत खराब करेल आपली? बारकाईने कथा ऐकता तुम्ही, म्हणून तुमच्या लक्षात लवकर येतं बरं का. मग आता हिला जेव्हा विष्णुदेवाने सांगितलं की जा तू घोडी होशील, आता ही शुद्धीवर आली, रडायला लागली. कोण? लक्ष्मी माता रडायला लागली. आता लक्ष्मी रडते म्हणजे काय? आणि मग ती जमिनीवर आली. जमिनीवर आल्याच्या नंतर तिने विचार केला की माझा उद्धार जगतामध्ये फक्त एकच व्यक्ती करू शकतो, आणि त्याचं नाव परमपिता परमेश्वर देवादिदेव महादेव आहे. कारण विष्णूच्या बरोबरीला कोण आहे? भोलेनाथ. सोपं सांगू पोरियो, सोपं सांगू. समजा तुमच्या आईला खूप त्रास आहे तुमच्या वडिलांचा,
तुमची आई ती कंप्लेंट कोणाकडे करते, म्हणजे बा याला समजावून सांगा, असं कोणाला सांगते पहिल्यांदा? आपल्या पप्पाच्या मित्राला. सगळ्यात पहिले कोणाला सांगते ती बाई? ज्याचं क्लोज रिलेशन असतं, किचन पर्यंत. काही लोक म्हणतात ना, आमची त्या घरामध्ये चुल्यापर्यंत इज्जत आहे. चुला मग घाल ना, तुला लाज कशी वाटत नाही एखाद्याच्या चुल्यापर्यंत जायची? तू माणूस आहे का रे? खरा पुरुष कधीच चुल्यापर्यंत जाणार नाही, कधीच नाही. आपली लिमिट आपल्याला माहिती असली पाहिजे. कोणी आपल्याला डोक्यावर घेतलं ना म्हणजे त्याचं अंग ओलं करायचं नसतं. आणि आमच्या महिलांना बी काय रोग झालाय काही समजत नाही. चांगल्या गोष्टींच्या दूर राहतात, रिकामचोट गोष्टीच्या मागे पडतात. एखादा बाबा जर आला ना तुमच्या गावामध्ये, जर समजा त्याने आलाक निरंजन, एका बी बाईचं भविष्य खोटं नाही, दरवर्षी सांगतो, एक दिवस बी शब्द खोटा निघणार नाही. तुमच्या जवळ आलो, तुम्ही वट्यावर बसलेल्या पाहिजे, आजूबाजूला एक बी बाई नको, एकटी बाई पाय गायची आणि तिच्या जवळ जाऊन फक्त 3 वाक्य म्हणायचे, संपलं. माय बेटी का माय, सगळं देवडा फिरून आलो, सगळं ओमनगर फिरून आलो, पण तुझ्यासारखा तेजस्वी चेहरा मला कोणत्याच बाईचा दिसला नाही. काय तेज आहे माय तुझ्या चेहऱ्यावर. बाई म्हणते काल दिनच ब्लीच करेल होता, इथला जल्दी ग्लो ही गया. माय आजपर्यंत अनेक सिद्ध पुरुषांच्या संगतीला गेलो, परंतु माझ्या जीवनातला नियम आहे, कधी कोणाच्या घरात पाय टाकत नाही, कधी कोणाच्या घरची भाकर खात नाही, कधी कोणाकडनं रुपया घेत नाही. माय तुला बघून मला तुझ्या हातचं जेवण करण्याची इच्छा झाली. माय बापा बापा, एवढा मोठा साधू, मला आतनं खावानी इच्छा विनी. या बसा घरा, बसा 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 बसा. आजपर्यंत सगळ्या गल्लीच्या दुःखासुखामध्ये तू धावत सुटली. माहेरामध्ये होती तोपर्यंत सगळ्यांची मदत करत होती, याला त्याला आपलं म्हणत होती, पण जेव्हा तुझ्यावर वेळ पडला तेव्हा तुझ्या कोणी मदतीला धावलं नाही. माय बरोबर बोलला महाराज. संसारासाठी हाडाच्या काळा रक्ताचं पाणी केलं, पण तुझ्या नवऱ्याने आणि तुझ्या सासूने तुला कधी बरं म्हटलं नाही. माय पण सासू ज्या दिवशी मेली तेव्हा सख्या माय सारखी सेवा केली होती, म्हणा बरं नाही? तिच्या तर डोळ्यातच पाणी आलं. तुला एकच मुलगा आहे आणि तुला अशी सून भेटणार, ती सून तुला मरेपर्यंत सेवा करणार. माय आईच लागावत बाबा बाटतो. चहा घेणार, कॉफी घेणार, ब्लॅक टी, कोल्ड टी, आणि तिथला मातीना नवरा घरू ना तो दारू पियल, तर ते मोटर शिलगी जाईल वर मा, पाईपनं तुकडं लेवालेल, पाईपनं तुकडं पलंग ना खालेन, पलंगवर बाबा बटेल. अहो बाबाले म्हणे बाबा उतरा हो. ती बाई त्या नवऱ्याला म्हणे आऊ चाडा उपाना नळत म्हणे, तुमले साधू समजतात नाही, संत समजतात नाही. अशी कान फटामा घाली त्यांनी ते साधू सामनेच. बाईल बाहेर काढली, दरवाजा लावला, पाईप काढा, जो हाना बाबाले धनाधन धनाधन धनाधन. बोक्का नाही होता, पाईप होता. बोक्का कसा माता लाग जाई, मर जाई तो. दरवाजा उघडला, बाबा अर्धा लुंगीवर गल्ली मा. दरवाजा भी जंगेल आपला. साधू गल्लीतून सांगतो, मैं तेरे को भस्म कर दूंगा बच्चा. बाबा म्हणे थांब 1 मिनिट थांब. मोटरसायकलवर बसला, किक मारली, पायपाचं तुकडं बघले, घेतलं. का रे तू मन बाईन भविष्य सांगा का नाही? म्हणे हा. देवडानं म्हणे हा. ओमनगरनं म्हणे हा. मन सांगा होता का नाही? हा. मग मी तुला मारावे तुला माहित नाही होतं का? बस काय कर माहू ना तू आमना डायरेक्ट निघ जाय, दिख जो नको बेटा आला. ती मावशी काल आली, तिने माझ्याकडे ती पत्रिका दिली. मी पत्रिका बघितली. पवन दादा दुपारचा विषय येतो. तुमचं नाव चंद्रकला आहे का? ती म्हातारी बापुली चरी असले कस काय माहिती? तुला 3 मुलं आहे का? म्हटलं रमेश आहे, प्रताप सिंग आहे आणि चंदू आहे. म्हणे हा. म्हटलं तुला 2 मुली आहे, सुरेखा आणि प्रतिभा. ओ बापरे, ती पैसा काढे खिचा. म्हणतं थांब अजून. तिले म्हणतं तुले 9 किलो गहू आणि 3 किलो तांदूळ भेटतात का? म्हणे हा. तुमले कस काय माहिती? आई राशन कार्ड लई येले तू. उमापती महादेव ऑर्गन बी ऑर्गनले सुद्धा थंडी बाजी राणी.
भाई कथा काय सांगितलं तुम्ही? हां 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 काय सांगत होतो बरी? हां माझं असंच आहे, मी कवय काय करसू यांना भरोसा नाही. खरंच सांगा महिला वर्ग, असं हसणं घरी जमतं का आपल्याला? तुम्ही इथून घरी जा आणि रात्री 12 वाजेला तुम्ही किचन मध्ये लाईट लावा आणि तुमचं हसून पहा बरं. तिथला मग तुम ना पोऱ्या म्हणे पप्पा मम्मीला पीठ होणार आहे. पीठ नाही येले ती तिला यादून तुम्ही रात्री सुद्धा हसत घर जायचं तुम्हाला बसणार तुम्ही. याच्यासाठी हा परमार्थ आनंद घ्यायचा आहे, काय लोड घ्यायच मजा नाहीये, सगळं टेन्शन विसरून जातो माणूस इथं आला का. अजून आनंदाची बातमी सांगून देतो, हसले जायचं. प्रदोषच्या दिवशी तुम्हाला गंगाजल वाटप होणार आहे. एक शिवभक्त आहेत आपल्यामध्ये, गंगाजल वाटप सगळ्यांना. एवढी बाटली भरीसन गंगाजल फुकट. आणि जर काय मला देणं होईल ते टाक द्या. सारंगेश्वर संगमेश्वर बोले बाबा एकच आहे, पडिले वळण इंद्रिया सकळ. एवढी बाटली भरून गंगाजल भेटणार आहे. धार्मिक कार्यक्रमात वापर जा. काही ते मरताना तोंडात टाकता ते मुदादा. इथं कोणी डॉक्टर आहे का तुमच्यापैकी? माणसांपैकी कोणी डॉक्टर सायन्स मानणार आहे का कोणी? पाटील डॉक्टर कुठे आहेत? डॉक्टर आहे तुम्ही? डॉक्टर आहे बरं. डॉक्टर साहेब, तुमच्या घरी लहान बाळ आहे, लहान बाळाला जर तहान लागली आणि त्याने जर तुम्हाला पाणी मागितलं तर तुम्ही त्या बाळाला झोपल्या अवस्थेत पाणी पाजणार का उठून बसून पाणी पाजणार? थांबा एक मिनिट. हा काय बोला ना, बोला बोला बोला. अजिबात घाबरायचं नाही. तिकडे येऊ का खुर्ची टाकून बसायला? बोला तुम्ही. महाराज परकार नाहीच आहे, मी तुमच्या मुलासारखा आहे, भावासारखा आहे. टेन्शन घ्यायचं. आणि मी कितलं बी सांगत तरी तुम्ही म्हणा ऐकावत नाही. यसणार कॅमेरा फिरावा. यासले मागे बटाळा ना मागला बाय, असले पुढे लेवा ना. ते तोंडवर बटीन नाही म्हणणार मध्ये. बंद करा ऐकता, बंद करा तो साऊंड. वा झोपलेला असताना बाळाला पाणी पाजायचं. काय होईल बाळा? झोपलेल्या अवस्थेत जर आपण पाणी पाजलं तर काय होईल? त्या बाळाला ठचका लागेल. अजून जास्त प्रकरण वाढलं तर त्याच्या श्वासनलिकेमध्ये काय जाईल? पाणी जाईल. आणि जर त्याच्या श्वासनलिकेत पाणी गेलं तर काय होऊ शकतं? मरू शकतं ना. मग एखाद्या झोपलेल्या अवस्थेमध्ये पाणी टाकणं म्हणजे श्वासनलिकेत पाणी जाण्याची दाट शक्यता असते. पण आपल्या सनातन संस्कृतीमध्ये माणूस खाली टाकला असं प्रेम उतू येतं. दूध टाका, अमृत टाका, सयत टाका, गोमूत्र टाका, गंगाजल टाका. गंगाजलनी बाटली दिदीने थोड माते ना. आता त्याने गंगाजल पिलं, आता तो पहिले त्याच्या अंगात ताकद नाहीये. खरंच सांगा, जो दल्ला सकाळले मारा होता तो रात्रीत मरी घ्या. आणि मग लोक म्हणे त्याच्या मुलगीमध्ये त्याचा जीव होता, मुलगीने तोंडात पाणी टाकलं आणि म्हाताऱ्याने जीव सोडून दिला. जीव सोडून नाही दिला, त्या मुलगीने जीव घेऊन घेतला. मग ही पाणी पाजायची काय परंपरा आहे? माणूस मेल्याच्या नंतर अंगठ्याने सगळे भाऊबंदकी पाणी टाकते, ही परंपरा आहे. झोपलेल्या अवस्थेत कोणी पाणी पाजतं का हो? गंगाजल. माझ्यासोबत काही महिला काशीमध्ये आल्या होत्या, त्या नावेमध्ये बसल्या, नावेमध्ये गंगा मातेच्या बसल्या. मग गुपचूप बटो ना वाकी वाकी त्या पाणी लोटा बाई ढळा ढळपे डायरेक्ट पोट फुगे घेते ना. संध्याकाळी म्हणे काय करू? म्हणतं एक काम कर, त्याला सुई टोच. तुला काय अक्कल बिक्कल आहे का नाही? गंगाजल इतकं घेता का 5 लिटर पेता? 15 लिटरनी कॅन भरीस उनी ती. अको याले म्हणे मन वज. अरे तू पागल आहे का? नाही म्हणे आमना दोंडान महिना आहे, जवाईल बी दे नाही. अरे पण तू घर बीडशी तर दिशी ना. एवढी बाटली तुम्हाला प्रदोषच्या दिवशी भेटणार आहे. इथून विषय पांगला होता तो आपला. 100% भेटणार, टेन्शन घ्यायचं नाही. ओरिजिनल गंगाजल, डायरेक्ट श्री क्षेत्र काशी. मग ती लक्ष्मी माता घोडी झाली, पण घोडी होण्याच्या आधी तिने आपल्या उद्धाराचा मार्ग शोधावा म्हणून तिने भोलेनाथांची तपश्चर्या केली.
ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। भोलेनाथांनी माता लक्ष्मीला विचारलं, काय झालं ताई? भोलेनाथांची बहीण आहे लक्ष्मी. लक्ष्मी मातेने सांगितलं, अनाउधानाने माझं रेवंत पुत्राच्या घोड्याकडे लक्ष गेलं. विष्णू भगवंतांनी मला आवाज दिला, पण माझं काही लक्ष गेलं नाही. तर त्यांनी मला शाप दिला, तुला घोडा आवडतो ना, जा मृत्यू लोकामध्ये तू घोडी होशील. आता खरंच सांगा भोलेनाथ, मी घोडी होऊन कसं जगू शकते? या मृत्यू लोकामध्ये प्राणी म्हणून जगणं कठीण आहे. आणि मला माहिती आहे की तुम्ही आणि विष्णू एकच आहे, हे मला माहिती आहे. विष्णूस्य हृदय शिव, शिवस्य हृदय विष्णू. एकमेकांच्या हृदयामध्ये तुम्ही वास करतात, हे मला माहिती आहे. आणि भोलेनाथांनी लक्ष्मीला प्रश्न विचारलेला आहे की आम्ही दोघं एकच आहे, हे तुला कोणी सांगितलं? तू काय अनुभव घेतला की तू असं म्हणते? तेव्हा लक्ष्मी माता म्हणते, मी अनुभव घेतला समुद्र मंथनाच्या दिवशी. म्हणजे समुद्र मंथनाच्या दिवशी मी समुद्रातून जेव्हा वर आली, तेव्हा सगळे देव माझ्याकडे बघत होते, विष्णू काही माझ्याकडे बघत नव्हते. याच्यातून तुम्ही सगळ्यांनी शिकायचंय, जो लक्ष्मीच्या मागे लागतो, लक्ष्मी त्याच्याकडे कधीच बघत नाही. पण जो परमात्म्याचं नामचिंतन करतो, लक्ष्मी त्याच्या पाठीमागे आल्याशिवाय राहत नाही. तुम्ही लक्ष्मीच्या मागे पळा, ती नाही तुमच्या हातात सापडत. तुम्ही तिच्या मालकाला शोधा. तिचा मालक विष्णू आहे, आणि त्या विष्णूला कंट्रोल करणारा संगमेश्वर भगवंत आहे. लक्षात ठेवूया. सगळे माझ्याकडे बघत होते, विष्णूंचे डोळे लावलेले होते. मी विष्णूंजवळ गेली, त्यांच्या गळ्यामध्ये माळ टाकली, त्यांनी डोळे उघडले आणि मी त्यांना विचारलं की हे परमात्मा, एवढी मोठी सुंदरी तुमच्या डोळ्यासमोर असताना तुम्ही डोळे लावून काय करत होते? तेव्हा विष्णू भगवंताने सांगितलं, मी भजन करत होतो माझ्या भोलेनाथांचं. राम पूजी सदा शिव आणि भजन करी महादेव. श्रीराम जय राम जय जय राम. त्या दिवशी मला विष्णू भगवंताने सांगितलं होतं, माझ्या हृदयामध्ये भोलेनाथ वास करता आणि भोलेनाथांच्या हृदयामध्ये मी वास करतो, म्हणून मला ते अनुभव आहे. मग इतक्यावर भोलेनाथांचं समाधान झालं नाही. आता इथून कथा स्टार्ट झाली आपली. पुढे काय झालं? काय झालं सांगू जितू भाऊ? भगवंत गोपाल कृष्णाच्या रूपाने आले होते जन्माला. 24 अवतार आहे. 24 अवतारामध्ये 10 अवतार मुख्य आहे आणि त्या 10 अवतारांमध्ये 2 अवतार फार महत्वाचे आहे. एक पूर्ण आहे आणि एक परिपूर्ण आहे. राम कृष्ण नामे ही दोन्ही साजिरे, हृदय मंदिरी स्मराकारे. राम जन्म जो आहे तो पूर्ण आहे आणि कृष्ण जन्म हा परिपूर्ण आहे. मी शेवटच्या दिवशी तुम्हाला कृष्ण लीला चरित्र सगळं सांगेलच, काळजी करायची काही गरज नाही. पण जेव्हा कृष्ण भगवंत जन्माला आले, पोरियो पटकन सांगा लवकर, कृष्ण भगवंत कुठं जन्माला आले? कारागृहात. कुठे? ठिकाण सटाणा, मथुरा. कुठे जन्माला आले? मथुरेमध्ये जन्माला आलेले श्रीकृष्ण भगवंताला गोकुळामध्ये कोण घेऊन गेलं? वासुदेव नाही, वसुदेव. वासुदेव म्हटलं की कृष्ण आणि वसुदेव म्हटलं की कृष्णाचे पिता. चला एका मिनिटात सांगा आता, कृष्णा म्हणजे कोण? ही भगवत चर्चा, ही धार्मिक चर्चा, ही ऐकायला भेटणार नाही कुठं. जर मला वर्षभरात काही होऊन गेलं तर याच्या पुढचं तुम्हाला ऐकायला भेटणार नाही. आज सांगतोय, ऐकून घ्या. कृष्णा म्हणजे कोण?
कृष्णा कोणाला म्हणतात ताई? नाही माहिती. काय माहिती आहे मग? विष्णूला कृष्णा. द्रौपदीला कोणाला म्हणतात? कोणी सांगितलं? वा, टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. टाळ्या बी वाजवताना काय बोललो असतो मी, इथून शब्द काढला असता. बस 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 गम उपकार भैया. कृष्णा म्हणजे द्रौपदी. कृष्णा म्हणजे द्रौपदी. 10 रुपयाला घर महाराज. कृष्णा म्हणजे द्रौपदी कस काय? आणि मग कृष्णा म्हणजे तो कृष्ण आहे. तो कोण आहे? कृष्ण. आणि कृष्णा म्हणजे भगवंताची सावली. भगवंताने तिला कृष्णा म्हटलंय, तू माझी बहीण आहे, मी कृष्ण आहे. कृष्ण शब्द पुल्लिंगी आहे आणि कृष्णा शब्द स्त्रीलिंगी आहे. कृष्णा म्हणजे द्रौपदी. आपण म्हणताना बी म्हणतो चांगले चांगले विद्वान लोक, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा कृष्णा. अरे तू द्रौपदीनं नाव लिहिरा ना तात्या. आमने साधी बोडी भक्ती हो महाराज. आग लाई देतून साधी बोडी भक्तीले. हे साधी बोडी भक्ती डोक्यातून काढून टाकतात. साधी बोडी नावाचा असा प्रकारच नसतो. आणि माझं जर पटत नसेल तर परत उदाहरण देतो, मग पुढे सरकतो. मामा जाऊ द्या, लहान लहान पोरं. मामा तुम्हाला विचारत नाही अजून, तुम्ही मला काही बी विचारतो. पोरं, मी आवाज येतोय बाळा माझा? तू फक्त उभा राहा बरं 1 मिनिट. सोपं तूच उभा राहा. तू नाही रे, तू थांबणार आहे. तू रे. हा, खरं बोलायचं, खोटं बोलायचं नाही. तुला घर सिमेंटचं पाहिजे का पडकं मातीचं? सिमेंटचं. माईक द्या बरं त्याला. उद्या साला खर्च किती बी काय होईल ते होईल. लोकायला बी तर समजू द्या देवळ्याचे पोरं किती हुशार आहे. देवळ्याचाच आहे बेटा? ओमनगरचा आहे की बाहेरचा आहे? गुंजानगर. कोणता नगर? गुंजानगर. हळू रे भाऊ, हळू नाराय. इथला काय संताप माझा सांगितलं ना. गुंजानगर. अहो नाराज होता का काल दिन? नाही ना. हा बाळा मला सांग, सिमेंटचं घर पाहिजे पक्क मकान का तुटलेलं मातीचं? सिमेंटचं. सिमेंटचं. तुला 2 व्हीलर पाहिजे तुटकी का चांगली 4 व्हीलर? 4 व्हीलर. तुझ्या घरामध्ये पंखा पाहिजे तुटलेला का एसी पाहिजे मस्तपैकी उन्हाळ्यामध्ये? एसी पाहिजे. फाटलेले कपडे का ब्रँडेड कपडे? ब्रँडेड कपडे. लग्न करताना बायको गोरी का काळी? बोल ना बोल. गोरी. घ्या माईक घ्या. भाऊचा सत्कार करा. दुसऱ्याचा बोलल्या भाऊला. आता खरंच सांग बेटा, खरंच सांग, या गोष्टी तुला शाळेत शिकवल्या गेल्या का? तुला या घरात तुझ्या आई वडिलांनी शिकवल्या गेलं का? हे तुला शिकवलं कोणी? कोणी शिकवलं? म्हणजे संसार तुला परफेक्ट पाहिजे. संसार कसा पाहिजे? तू असं का नाही म्हणत की संसार माझा साधा बोडा मी करून गेला, असं का नाही म्हणत तू? आणि तुझे शेवट सांगितलं ना बाळा की लग्न करताना बायको गोरी करी. गोरी नाही, जशी भेटी तशी करणी पडी. बसा, टाळ्या वाजवा त्याच्यासाठी उभा तरी राहिला तो. बस बस बस. आता मला बी एक दरबार लावायचा आहे, चिठ्ठ्या काढायच्या आहे लोकांच्या. भलता पैसा आहे त्याच्यामध्ये. आणि मला कळतं ना काय होणार आहे ते. मला पटवून एक द्यायचं होतं की संसार माणसाला परफेक्ट पाहिजे, पण देवाचं काम आलं की मात्र साधं बोडं चालतं असं नाही होत. 5 कोटीचा बंगल्याच्या घरामध्ये राहणारा माणूस जर समजा एखाद्या मंदिरात गेला आणि त्याला जर तुटलेली भिंत बघून जर त्याला दुःख होत नसेल तर तेव्हा तिथं तो म्हणतो की साधी भोळी भक्ती आहे. नाही 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 नाही, हे डोक्यातून काढून टाक जा. साधी भोळी भक्ती देवाला त्याच लोकांची आवडते जे खरं साधे भोळे असतात, जे खरे शबरी असतात, जे खरे विदूर असतात, जे खरे पांडव असतात. त्यांच्यासाठी देव काही करतो. पण तुम्ही तज्ञ, तुम्ही सगळ्या गोष्टीने व्यवस्थित आहे संसारामध्ये. देवाच्या बाबतीमध्ये मात्र तुम्ही साधे भोळ्याचं ढोंग घेणार, देव तुम्हाला जमू देणार नाही. आपला मुद्दा असा चालू होता, वैकुंठामध्ये रेवंत पुत्र गेला. रेवंत पुत्राच्या घोड्याला लक्ष्मीने बघितलं. विष्णू देवाने आवाज दिला, लक्ष्मीने काही लक्ष दिलं नाही. देवाने तिला शाप दिला, तू घोडी होशील. मग ती मृत्यू लोकामध्ये आली, भोलेनाथांची आराधना केली. भोलेनाथांना तिने सांगितलं की तुम्ही आणि विष्णू एकच आहे. भोलेनाथांनी असं विचारलं की विष्णू आणि मी एक आहे, तुला कोणी सांगितलं? मग आता ती लक्ष्मी बोलते, ते मी तुम्हाला सांगतोय. इथपर्यंत आपली कथा आजची होती. कृष्ण भगवंत जन्माला आले मथुरेमध्ये. मथुरेतून कुठे गेले? नंदाच्या घराला, मजने गोकुळाला. मग भगवंत त्या ठिकाणी अवतीर्ण झाले. मस्तपैकी झोका बिका चालू होता. कृष्ण भगवंताला पहिल्यांदा मारण्यासाठी कोण आलं होतं माहिती तुम्हाला? नाही माहिती?
पहिल्यांदा मारण्यासाठी आलं होतं. तिचं नाव आहे पुतना. तिचं नाव काय आहे? पुतना. मग ही पुतना मागच्या जन्मात कोण होती हे 8व्या दिवशी सांगेन, आता नाही सांगत. ही कोणाची पोरगी होती, तिने देवाला विष का पाजलं हे मी तुम्हाला 8व्या दिवशी सांगेन. मग भगवंताला तिने छातीशी लावलं आणि जेव्हा भगवंत दूध प्यायला लागले तर भगवंताने डोळे लावले. डोळे कशासाठी लावले? हे भोलेनाथ, मला काही विष प्यायचा अनुभव, मला काही विष प्यायचा अनुभव, कारण तुम्ही हलाहल विष पचवलेलं आहे. आता या पुतना मावशीच्या स्तनातून जे विष येणार आहे ते मला पचवण्याची शक्ती द्या, म्हणून डोळे लावले भगवंत कृष्णाने. दुसरं कारण असं आहे, परस्त्री आहे, लाज वाटली, डोळे लावले. तिसरं कारण आहे, मागच्या जन्मातला एक शाप आहे, आता मी तुला उद्धार करतोय म्हणून डोळे लावले. असे 22 कारण भागवतामध्ये सांगितले जातात. 3 महत्वाचे आहेत आपल्याला. भगवंताने तिचा पाटा पाडून टाकला, तिला मारून टाकलं. पण जेव्हा कृष्ण भगवंताने भोलेनाथांचं स्मरण केलं आणि भोलेनाथ हजर होणार नाही असं काही होऊ शकत, मग भोलेनाथ आले भेटायला. पोरियो, मग जर एखाद्या लेकराला भेटायला जायचं मग साप घरकाडी येऊ ना. साप लिसन बोले बाबा, तो चंद्रन, ते भस्मन, ते व्याघ्रांबर आणि तो डमरू कस काय भेटू तिथे माय. आणि मग काय ते सुवर्ण सांगितलं जातं, नगर में जोगी आया. भोलेनाथ
उमापती महादेव की. पवन दादा, 18 पुराणांचा आत्मा म्हणजे भोलेनाथ हे लक्षात ठेवलं. 18 पुराणांचा आत्मा कोण आहे? हा, कारण रामांनी युद्ध जिंकू शकले नसते जर भोलेनाथ शक्तीने वास केला नसता तर, आणि अर्जुन युद्ध जिंकू शकला नसता जर अर्जुनाच्या रथावर हनुमंत रूपाने भोलेनाथ बसलेले नसते तर. आजचा तो मुद्दा, आता वेळ आपल्याकडे कमी आहे, देखेंगे आगे आगे क्या होता है. भोलेनाथ आले, अलग निरंजन. यशोदा माता आली. हो ले भिक्षा निकली नंदरानी कंचन थाल जड़ायो. दो भिक्षा जोगी आसन जायो बालक मेरो डरायो. अरे तुला काही कळतं का रे बाबा? अरे माझं लेकरू घाबरलं, असं नाक गळ्यामध्ये घालून फिरतोय, भस्म लावून फिरतोय. अरे हे काही पद्धत आहे का? अरे अंग विभूति गले रुद्रमाला शेष नाग लिपटायो. बाके तिलक भाल चंद्रमा घर घर अलक जगायो. अलक निरंजन. आणि मग त्या बाईने सांगितलं, यशोदा मातेने सांगितलं, ए बाबा तुला दर्शन बिर्शन नाही, तू पुढे चल, जा पुढे. भोलेनाथांनी डोळे लावले, भगवंताला सांगितलं, हे परमात्मा, अरे एवढ्या लांबून आलोय आणि तुझं बाल स्वरूपाचं दर्शन तुम्हाला करू देणार नाही का? काय भोलेनाथांचं मनाचा मोठेपणा आहे. एवढे मोठे साक्षात भोलेनाथ स्वतः चालत गेले कृष्ण भगवंताच्या दर्शनासाठी. साधूच्या आणि देवाच्या दर्शनाला गेलं पाहिजे. आमनागर लय्या तोपचे नाही का तू? तुम्हाला जर असं वाटतं ना महाराज आपल्या घरी आले पाहिजे, मग तुम्ही तिथं जा, त्यांना बोलवा, तुम्ही घेऊन जा. बापू काल दिन आपला घर लई जा वैर. बापू असा थोडसा जीव करता, जाना पडी आपले का बा जाना पडी आटे बलावा त्याले. तो पदवान असेल, तो श्रीमंत असेल, पण विद्वान जगत पूज्यते. इथं कितीतरी आले आणि कितीतरी गेले. परमात्म्याचं नामचिंतन करणारा जो आध्यात्मिक शक्ती घेऊन फिरतो ना, तो कधी कोणासमोर लोटांगण घालू शकत नाही. आमच्या काही लोकांना सवयी आहे, आमदार साहेबाला का त्यांच्या पायाला हात लावणार. पागल आहे का तू रे? अरे तो 5 वर्षासाठी आहे, तू मरेपर्यंत आहे, आणि मेल्यावर सुद्धा तू साधूच आहे. आजी माझी नसतं इथं. मी 50 वर्षाने बी हरिभक्ती हबप नका म्हणत जाऊ, हरिभक्ती पारायणपुरं म्हणत जा. हबप असा शब्द काय होतो माहितीये का? हबप म्हणजे हरभरे भुजण्यात पटाईत असा होतो. हबप पुरं म्हणत जा, हरिभक्ती पारायण. काल तोंडात आलं होतं परमपूज्य, सॉरी मग का परमपूज्य नाही लावता येणार का? काय म्हणजे लगेच तोंडामध्ये वेगळं. मला मान पान सन्मानाची देवळ्याकडनं गरज नाहीये. फक्त जेव्हा मी बोलतो ना, तेवढा फक्त हृदयामध्ये घेऊन परिवर्तन करण्याचा प्रयत्न करा. मला तुमच्याकडनं कसलीच अपेक्षा नाही. भोलेनाथांनी सांगितलं, एवढ्या लांब आलो आणि मला दर्शन देत नाही म्हणजे काय? मग बाजूची म्हातारी उठली, बाजारीच्या म्हातारीला बुद्धी सुचली. ती यशोदाकडे गेली. यशोदा गो वेडापणा करू नको, सिद्ध पुरुष आहे, हिमालयातून आले, कैलासपती आहे, माझे गुरु आहे ते. यांनी जर तुझ्या लल्लाला एक नजर जरी बघून घेतलं ना, तरी तुझ्या लल्लाचं एकदम म्हणजे उद्धार होऊन जाईल. कृष्ण म्हणतो माझा उद्धार होईल का? त्याचा उद्धार होईल. आणि मग भोलेनाथ आलेले आहेत. भोलेनाथांच्या आणि कृष्णाच्या भेटीचा काय प्रसंग मांडला जातो, काय महिमा आहे भोलेनाथांची. एवढं मोठं पद असताना सुद्धा स्वतः चालत गेले. यशोदा माताने आपलं लेकरू आणलं. भोलेनाथांनी त्या कृष्ण भगवंताकडे बघितलं, नजर झाली, आणि काय तो आनंद असतो महाराज. सगळा खेळ डोळ्यांचा आहे. पवन दादा, मीराबाई गेली होती वृंदावनला. गोपाल कृष्णाला बघितलं आणि कृष्ण भगवंत मीराबाईच्या मागे लागले. त्या दिवसापासून वृंदावनमध्ये एक परंपरा तयार झाली. बाके बिहारीजींचा पडदा 1 मिनिटाने लागतो, 1 मिनिट उघडतो, 1 मिनिट लागतो, 1 मिनिट उघडतो. याचं कारण असं आहे, एखाद्या व्यक्तीला जर 1 मिनिटापर्यंत जर तुम्ही कनेक्ट झाले ना, तर प्रेम होऊ शकतं. काय होऊ शकतं? आणि त्या देवाला तर मीरेवर प्रेम झालं होतं, आणि देवड्या तिच्या मागे निघाला होता. त्याला संमोहन म्हणतात, हिप्नोटिझम काहीतरी तो शब्द आहे. आपल्याला इंग्लिश जमत नाही, अडाणी आपण.
संमोहन प्रकार नावाचा होतो की डोळ्यात डोळे टाकले का ते कितीतरी गेले असे आणि मेले. देवाने भोलेनाथांनी कृष्ण भगवंताच्या नजरेत नजर टाकली, भगवंताने त्यांच्या नजरेत नजर टाकली. काय आनंद उत्सव साजरा झाला गोकुळामध्ये. सुंदर असं मग ते भक्त मिलन, देव मिलन. मला सांगायचं एकच आहे, आता लक्ष्मी म्हणते की हे बघा, हे प्रेम आहे तुमचं, तुम्ही एकच आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही माझ्यावर उपकार करा, माझा उद्धार करा, मला काहीतरी मार्ग सुचवा. आणि मग भोलेनाथ विष्णू भगवंताला विनंती करता. विष्णू भगवंत घोड्याच्या रूपाने मृत्यू लोकात जन्माला येतात आणि मग विष्णू भगवंत आणि माता लक्ष्मीचा संगम होऊन त्यांना एक पुत्र तयार होतो आणि तो पुत्र लक्ष्मीचा उद्धार करतो. लक्ष्मी परत वैकुंठात जाते. या लक्ष्मीला घोडीपासून परत लक्ष्मी पदापर्यंत घेऊन जाणारा ब्रह्मांडाचा नायक संगमेश्वर भगवंत आहे. ही त्याची महिमा आहे, ही तुम्ही लक्षात घेतली पाहिजे. आणि मग या सगळ्या गोष्टी करत असताना लक्ष्मी माता परत वैकुंठामध्ये आली. सुंदर कथा इथं बघा. आपण इतके भाग्यवान आहे, एकाच टायमाला आपल्याला कीर्तन बी ऐकायला भेटते आणि कथा बी ऐकायला भेटते. मी थांबलो का कीर्तन, आहे की नाही? वा, चांगलंय. काहींना या भोंग्यांचा त्रास होतो बरं का. त्या आम्हाला म्हणता, या देवना कुत्रास आला रातले भोगतच दिनले जपतस. म्हणजे प्राण्याचं नाव घ्यायचा धर्मच ठेवेल नाही. लक्ष्मी मातेचा उद्धार करण्याच्या मागचं कारण जर कोण असेल तर भोलेनाथ आहे. भोलेनाथांनी असा अनेक लोकांचा उद्धार केलेला आहे. पण आपला आता वेळ असा आहे की आपल्याला त्या वेळे अभावी काही गोष्टी उल्लंघन करून आपल्याला लग्नाच्या कथेपर्यंत जायचं आहे. अजिबात टेन्शन वगैरे काही घ्यायचं नाही. सगळ्या कथा पूर्ण होतील आपल्या. जितक्या जितक्या परमात्मा माझ्याकडनं वधवून घेईल मी सगळं तुम्हाला सांगेल. पुरियो, महादेवाचं एक महेश्वर नाव आहे. काय नाव आहे? महेश. काय नाव आहे? महेश. भोलेनाथांना महेश का म्हणता माहिती आहे का तुम्हाला? नाही माहिती? एक मिनिट. तुम्हाला माहिती आहे का की भोलेनाथाला महेश्वर का म्हणतात? नाही माहिती? तुम्ही एकच उत्तर द्यायचं. उत्तर नाही आलं की इतकंच म्हणायचं. तू का सांगता लयले, इथलंच म्हणा ना. पुढे काही बोलायचा विषय ठेवायचा नाही. एक दिवस काय झालं पोरींनो माहितीये का? महादेव आणि माता पार्वती गप्पा मारत होत्या. नवरा बायकोने गप्पा मारल्या पाहिजे का नाही? मग हा संसार शिकवावाच लागत नाही, तो आपोआप येतो. भोलेनाथ आणि पार्वती गप्पा मारत होते. गप्पा मारता मारता त्यांचा द्वारपाल आहे भैरव. त्यांचा द्वारपाल कोण आहे? कोण आहे रे पोराव? भैरव. भैरव कोणाचा द्वारपाल आहे? भगवंताचा, भोलेनाथांचा आणि माता पार्वतीचा. पूर्वीच्या काळी वॉचमॅन ठेवल्या जायचे घराच्या बाहेर. श्रीमंत लोक वॉचमॅन ठेवायचे की घरात कुत्रं नाही घुसलं पाहिजे, घरात काही नाही घुसलं पाहिजे. आता लोक कुत्रं ठेवता, घर माणूस घुसायला नाही पाहिजे. कितलं बदली घ्यात लोक. येतं का तुम्हाला? देख तेरे संसार हालत क्या हो गई भगवान, कितना बदल गया चांद बदला, सूरज बदला, बदला आसमान, कितना बदल गया, कितना बदल गया. चांद न बदला, सूरज न बदला, ना बदला आसमान, कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान.
पूर्वीच्या काळी माणसांचं काय तत्व होतं. इथं बसलेल्या कोणत्याही म्हाताऱ्याला विचारा, तुम्ही कोणत्याही म्हाताऱ्या बाबाला बसून विचारा, म्हातारे बाबा खरंच सांगा, खोटं बोलजा नका बापू, एखाद्याच्या घरी जात असताना हलकटासारखं हात हलवात जायचं का हातामध्ये काहीतरी घेऊन जायचं, काहीतरी घेऊन जायचं का नाही. आता 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 जावायला टाइम नाही, त्यातली गाडी गाडी लावायला सुद्धा टाइम नाहीये. काहींना तर देवाचं दर्शन घ्यायला सुद्धा टाइम नाही, ते मोटरसायकलवर फक्त मान वाकडे करता. खरंच सांगा, ती मान मुडी का नाही एक दिन. थोडी गाडी साईडला लावा, थोडं मंदिरात जा, थोडं डोकं टेकवा, टाइमच नाही. एकाचं तर लग्न झालं, तो बूट घालून डायरेक्ट हनुमंताच्या छातडावर म्हणा वही गे रे. हनुमान म्हणे बेटा ज्या दिन मरशी त्या दिन म्हणा सामने तिनं जा जिथं बोल सुतून सांगा तिने बोलाव. मला मागच्या वर्षी प्रश्न विचारला होता, नवरदेव आहे तर त्याने बूट घालून मंदिरात गेलं पाहिजे का. बिलकुल नाही, काहीच संबंध नाही. थोडी बुद्धी ठेवत जा. नवरदेव म्हणजे काही तू काही फार मोठा तिरणी मारलाय, फार जगामध्ये तू एकटा नर नाही की तुला लग्न होई जायले. ते बुट बिट घालणार नाही, तो मेकअप नाही, चष्मा कथा जाईरा ना, आणि घोडावर गदड पटाड दे नाका गाव फिरणार ना. ते संग को कोई नहीं माने, साधु संत को कोई नहीं माने, साधु संत को कोई नहीं माने, हिजड़ों को भगवान, हिजड़ों को भगवान, आई रे बेईमान दुनिया आई रे बेईमान दुनिया आई रे बेईमान दुनिया आई रे बेईमान दुनिया आई। माँ बाप को कोई नहीं माने, माँ बाप को कोई नहीं माने, बीवी का बहुमान रे, बीवी का बहुमान रे, बीवी का बहुमान। सत्संग को कोई नहीं माने, इस सत्संग को कोई नहीं माने, तमाशा का बहुमान रे, तमाशा का बहुमान रे, तमाशा का बहुमान। आई रे बेईमान दुनिया आई रे बेईमान दुनिया आई रे। सगळी दुनिया बेईमान झाली, सगळी दुनिया। इथं भैरव बी बेईमान झाला थोडा. कस काय,
भोलेनाथ आणि पार्वती माता जर गप्पा मारत होत्या तर त्यांच्या गप्पा ऐकायची काही गरज होती का? काही गरज होती? काही लोक म्हणतात भिंतीला काय नसता, भिंतीला काय असता. अरे जार भीतले कान नाहीये, भीतना मागे कोणीतरी बेकार लपेले त्यांना कान येतो. तुम्हाला सगळ्यांना सांगणंय, जोपर्यंत एखादा प्लॅन सक्सेस होत नाही कोणाला सांगायचं नाही. आपल्या पोटात आपण गप्पा ठेवत नाही, याला बी सांग त्याला बी सांग आणि मग म्हणतो ऐकच काय उपट वै घे. तसंच वै ते त्या भैरवाने पार्वती मातेकडे बघितलं. पोरियो, आता भैरव म्हणजे भोले बाबाच. माता त्याने पार्वतीकडे बघितलं तर काय विशेष झालं? तिला राग आला. बाईला कशाचा राग येईल हे सांगताच येत नाही. पोट दुखायला लागलं बाईचं. दवाखान्यात सटाणा. डॉक्टर म्हणे नॉर्मल आहे. नाशिक दुखणं चालू आहे. मुंबई, पुणे, बँगलोर, अमेरिका, जपान, फ्रान्स. आपले थोडी पैसा खर्च करणं आहे. आको फिरवत एवढा 8 दिवस फिरवून आणलं. बायकोला कॉटवर बसवलं. कसं वाटतंय आता? पोट दुखतंय का? हा म्हणे पोटच दुखतंय. अरे बापरे. सगळ्या टेस्ट झाल्या, टोटल टेस्ट झाल्या. मग गावातले एक डॉक्टर होते, पाटील डॉक्टर. पाटील डॉक्टरांकडे त्या बाईला घेऊन गेला त्यांचा नवरा. पाटील डॉक्टरने ती नळी बघितली, नाडी बघितली, तोंड बघितलं, टेटस्कॉप, अमुक, असं व्हा तसं व्हा, झोपा उठा, इकडे व्हा तिकडे व्हा. काहीच नाही, नॉर्मल आहे म्हणे. नॉर्मल आहे तर मग पोट कस काय दुखी राहणार? तो नवरा म्हणे तुम्ही डॉक्टरनी डिग्री फोकट आहे म्हणे, फाट टाका म्हणे. ते तुमले माहित नाही, येतलं फिराय गे म्हणे तरी उमजीनी राहणार. मी सांगू म्हणे का बरं? 8 दिन पहिले आमना घरमा समोरना बाईने 35 इंच टीव्ही लावेले म्हणे, कलरफुल. तवच नाही ना पोट दुखी राहणं म्हणे. डॉक्टर म्हणे इले आत्ते ना आत्या टेन लई जाय म्हणे, नाही त्यानं पोट राहायचे डोकं पोट टाकसो म्हणे. मी एखाद्याचं चांगलं झालं की आपलं पोट दुखणं हे माणुसकीचे लक्षण नाही, आसुरी आनंद येतो. एखाद्या मुलगीचा 12वी मध्ये 1 नंबर आला तर त्या कॉलनीने, त्या सोसायटीने, त्या गल्लीने त्या मुलगीचा सत्कार ठेवला पाहिजे की बेटा शाबास, तू आपल्या तालुक्यामध्ये, आपल्या गल्लीचं, आपल्या समाजाचं, आपल्या गावाचं नाव लौकिक केलं. तिचा सत्कार केला पाहिजे, तिला कपडे घेतले पाहिजे, तिला शालेय वस्तू दिल्या पाहिजे आणि तिच्या डोक्यावर हात ठेवून त्या गावाच्या सरपंचाने सांगितलं पाहिजे की बेटा शिक्षणामध्ये काही बी कमी पडलं तर अर्ध्या रात्री मला फोन कर, असं म्हटलं पाहिजे त्या गावकऱ्यांनी. एवढं तर म्हणतच नाही. तिने सख्खी काकू म्हणे, तिने कॉपी चालावतीन म्हणे. अरे तुला काही अक्कल आहे का नाही? चांगलं म्हण ना, चांगल्याला चांगलं म्हणायचे दानत ठेवा. एखादा मुलगा तुमच्या गावात पोलीस मध्ये लागला, आर्मी मध्ये लागला, हे पोरं सकाळी 4-4 वाजता उठून जर रोडाने पडत असतील, लोक म्हणतात अरे नाही त्याची मेहनत आहे ती, करू द्या त्याला. एखाद्या आमच्या तरुण पोराने एखादा व्यवसाय टाकला असेल, अरे व्यवसाय करणं काय आपलं काम आहे का? मग खाणं काम आहे का आपलं? अरे सगळ्या सनातन्यांच्या पोरांनी, त्याच बरोबर मराठी माणसांनी उद्योग व्यवसायात आलंच पाहिजे. हे बिहारचे लोक आपल्या महाराष्ट्रामध्ये आले, पंचरचं दुकान टाकलं त्यांनी, त्यांना जागा भेटते. इथं बसलेल्यांपैकी तुमच्या डोक्याला एक घाम फुटेल. आता राजस्थान मधून बिकानेर वाले आले, प्रत्येक गावामध्ये बिकानेरचं दुकान फ्रंट हायवेला त्यांना भेटतं कसं याचा विचार केला तुम्ही कधी? कुठेही जा तुम्ही, बिकानेर कधीच कोपऱ्यात नाही, हायवेलाच आहे, एकदम फ्रंट मार्केट मध्ये. कसं जमतं त्या लोकांना? भंगारवाल्यांनी भंगार विकून बंगले बांधले, दारूवाल्यांनी दारू विकून बंगले बांधले आणि तुम्ही दारू पिऊन बंगले विकले. उठा, सुधरा थोडेफार. एकता ऐकायचे म्हणून ऐकू नका. संसारामध्ये परिवर्तन करत असताना माणूस म्हणून जीवन जगण्याचा बोध घ्यायचा देतो. माझं उद्देश तोच आहे. मला फार देव तुम्हाला सांगायचा नाहीये, कारण देव ऐकून घेण्यासाठी जी लायकी लागते ना ती अजून आपली बनलेली नाहीये. देव ऐकण्यासाठी निर्व्यसनी व्हावं लागेल, शाकाहारी व्हावं लागेल, शांत व्हावं लागेल, निंदाविरहित जीवन जगण्याची माणुसकी तयार करावी लागेल. त्याच्यानंतर भोलेनाथ पागल नाहीये. इथं बसलेल्यांपैकी 95% बाया निंदा करून आलेल्या आहेत आज पण. तुला काय माहित पडणं का? नाही, तुलेच बट माहित पडस. आणि आको 1 नंबरनी लबाड जात म्हणजे काय? तुले सांगितलं नको, कोणले सांग जा नको, अख्खा गावमा वै घे तरी कोणले सांगू नको म्हणे. ईमेल जीमेल पेक्षा बी फिमेल फास्ट आहे. जर तुमले एखाद गावमा आग लागणं होईना, फक्त एखाद बाईले सांगितलं ना, कोणलेच सांगा नाही तर त्यांना दरीतल्या.
महिला वर्ग खरं खरं सांगा, खोटं बोलता नका. भोलेनाथांची शपथ आहे तुम्हाला. माणूस मेल्याच्या नंतर भोलेनाथांच्या दरबारामध्ये जातो. खरंच बोलता, खोटं बोलता नका बघता. माझा फार विश्वास आहे तुमच्यावर, कारण तुमच्यासाठी न प्रचार करता पहिल्या दिवसापासून तुम्ही कथेला आवर्जून येता. हे तुमचं प्रेम आहे भोलेनाथांवरती, म्हणून सांगतोय. पटकन बोलता, खोटं बोलता नका. मला लग्नापर्यंत जायचंय, पण अधूनमधून प्रबोधन महत्वाचं असतं, त्याच्यामुळे हे विषय मी घेतो आणि ते काळाची गरज आहे. तुम्हाला नाही पटलं तुम्ही मला सांगता, महाराज उद्या काही कथा करू नका, आम्हाला काही ऐकायचं नाही, मी सांगणार नाही. पण माझी एक पद्धत आहे, ते तर मी बोलेलच. पटकन सांगा महिला वर्ग. सुशीला मावशी, मी दिसतोय का तुम्हाला? खरं बोलता फक्त. तुमच्या नातेवाईकांमध्ये 200 किलोमीटरवर कोणीतरी मेलं. तुम्ही सगळ्या बायांचं प्रतिनिधित्व करताय असं समजून बोलता. तुमचं वैयक्तिक उत्तर नको मला, सगळ्यांचा विचार करून उत्तर देता. 200 किलोमीटरवर तुमच्या नातेवाईकात कोणीतरी मेलं. संध्याकाळी 6 वाजेची वेळ आहे. दुपारी 12 वाजता गाडीमध्ये बसताना तुम्ही उपाशी बसणार का 2 घास खाऊन बसणार? तुम्हाला पहिले त्या मावशीने सांगितले ना, 2 घास नाही म्हणे, 2 भाकरी खाईन बडचू म्हणे. तर ते काही बेटाव दगा नाही दे, मरणारा ते मरी घ्या म्हणा. गाडी मा बटान पहिलेच काही वाटली. अजून जाऊ द्या महिला वर्ग. आता पुढचं तर डायरेक्ट ब्रह्मास्त्र आहे. तुमची गाडी त्या गावामध्ये थांबली. समोर आता मौतुकीचं घर आहे. मागे नको बघू बेटा, सांगतोय फक्त मी. मौतुकीचं घर समोर आहे. तुम्ही गाडीतून खाली उतरल्या. तोंडाला काय लावता? काय लावता? बोला ना, काय लावता? पदर लावता. पदर का लावतात? तुम्हाला काय झालंय? दुःख झालंय. काय झालंय? म्हणजे तोंडाला रुमाल लावायचा, डोळ्यापर्यंत झाकून घ्यायचं, नुसतं असा श्वास खालीवर करत की आमले कितलं रडू इरा नवो. हा, आणि फक्त आता पुढचं ब्रह्मास्त्र आहे का, तो रुमाल लावाना 2 सेकंद पहिले तुम्ही ड्रायव्हरला सांगतात मनी चप्पल नाही पण ठेवजो. हा, खरंच दुःख आहे का तुले? खरंच दुःख आहे. आणि याच्या पुढचा आता विष्णुअस्त्र आहे का? जर इथं बोलता बोलता सुशीला मावशी मला जर रडायला आलं, माझा कंठ भरून आला, मला जर गै भरून आलं, खरंच सांगा, रडता रडता मला बोलता येईल का? तुमले कशी जमस? तुमले जमच कशी? रडतच बिन बोलतच बी पुरा उद्धार करतच त्या. याला बाड्या बंद करा, मग कथेल येत जा. भैयाने काय कानपट्या मारा बॉस. येताना बुद्धीत बदल पाडा, वाणी शुद्ध करा, विचार पवित्र करा. आणि इथं बसलेल्यांपैकी इथं बसलेल्यांपैकी सुद्धा 100 बाया हेच म्हणतील, महाराज तू कितलं बी सांग, आमनं गाव सुधराव. तुमले ज्यांनी ते म्हणनी ते वही थोडीफार म्हणनी ज्यांनी जाऊ द्या भाऊ. रे बाया तर बाया माणसे बी तुम्ही आई मला बटाडेल कसा करताय? टाइमपास चालू येऊ, खुशाल नाही म्हणताय. सुधराव हो. आता आत्ते ठिकाणावरून तुम्ही आते सलाईन लाई देतो तुमले. लोकांची ती फरमाईश होती की पहिल्या दिवशी आम्ही ऐकलं महाराज युट्यूबला खूप छान होतं, पण त्या दिवशी पॅट नव्हता, म्हणून तुम्ही सगळ्यांना फसवू शकता, देवाला फसवू शकत. काय काय केलं भल्या माणसा, देवाला सार कळतंय. 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 पाप करोनी पापी म्हणे सैरा फिरते. पाप करोनी पापी म्हणे सैरा फिरते. काय काय केलं भल्या माणसा, देवाला सार कळतंय. काय काय केलं भल्या माणसा, देवाला सार कळतंय. पाप करोनी पापी मन हे सैरा वैरा फिरते. पाप करोनी पापी मन हे
माणसा देवाला सारं कळतंय काय काय केलं भल्या माणसा देवाला सार कळतंय र पाप करोनी पापी मन हे सैरा वैरा फिरतय र काय काय केलं भल्या माणसा देवाला सार कळतंय र संसारात सुख नाही हुशारी दर कोणाचे गणगोत्र कोणाचे घर तू म्हणशील बायका पोर हे तुझ्या मागचे चोर तू म्हणशील पैसा अडका हा इथंच राहील सडका तू मेल्यावर तुझ्या माती फोडतील मडका काय काय केलं भल्या माणसा देवाला सार कळतंय र. भैरवाने माता पार्वतीकडे बघितलं पोरियो माता पार्वतीला राग आला आणि पार्वती मातेने त्याला शाप दिला जा म्हणे तू त्या माणसाच्या योनीमध्ये जातील म्हणजे कारण तुला लायकी दिली आणि तू माझ्यावर वाईट नजर टाकतो जा तू त्या मृत्यू लोकांमध्ये माणसांसारखा जीवन जगशील. भैरवाला माता पार्वतीने शाप दिला आणि भैरवाचा माणूस म्हणून जन्माला आला आणि माणूस म्हणून जन्माला आल्याच्या नंतर त्याला जे नाव पडलं त्या नाव आहे महेश. ते नाव काय आहे पण मग एवढ्यावर भैरव थांबला नाही. भैरवाने पार्वतीला डबल शाप देऊन टाकला क्रॉस केस करून टाकली. मी काय फार मोठं पाप केलं नव्हतं मी पण भोले बाबांचा अंश आहे पण तुम्हाला शाप देते का मी तुला शाप देतो तुझं पण पतन होईल आणि तू बी धर्तीवर येशील. मग ती पार्वती सुद्धा धर्तीवर आली आणि त्या पार्वतीचं नामकरण झालं हे उद्या सांगतो मी तुम्हाला चालेल ना. पार्वती मातेचं नाव झालं गिरिजा. काय नाव झालं गिरिजा म्हणून भोलेनाथांना गिरिजात्मकम सुद्धा म्हणतात कारण त्याने तिचा स्वीकार केलेला आहे. उमापती महादेव की जय. चला आता ज्या गोष्टीची आपण आतुरतेने वाट बघतो काही निस्ता झाकीदा खाली येतच. काल दिन त्यांनी नारदना संगीत 4 जणी होतात. जेव्हा झाकी येते तेव्हा दुसऱ्या माणसाने झाकी सोबत यायचं नाही. लक्ष देऊन ऐक जा. झाकीवाल्यांना म्हणजे ते परमात्मा जो जो स्वरूप असेल त्याला येऊ द्यायचं. शादी लगानी आज अपन को बोले बाबा की शादी लगानी है मेरी हिंदी ऐसी है जिसको समझनी उसको समझनी बाकी जन घरी जाऊन विचार करने का उसका क्या बोले महाराज ने. हमारे इधर इतना पाऊस पड़ा डाबुरले के डाबुरले भर गए. लोके म्हणे तू हिंदी बोलू नको तू मराठी बोल ऐराणी बोल इंग्लिश बोला हिंदी बोलू नको. आम्ही त्या अहमदाबादला कीर्तनाला गेलो मामा गाडी थांबवल्यावर इतक्या चांगल्या हॉटेलमध्ये गाडी थांबवली. मग तर टेरे चांगलं मागो आवाम ना टाळकरी त्या वेटरले म्हणे मेरे को निंबू पिडके भजेला ना म्हणे निंबू पिडके भजेला ना. त्याला म्हणतात तू कोठे येले तू बोली काय राहणार चला इज्जत घालाय राहणार तो. अरे जाऊ द्याव म्हणे काल दिन म्हणा बाप बाजार मा घ्या म्हणे तो बैल सांगेरा आणता म्हणे पण व्यापारी आमले बैल लेना होता म्हणे पण व्यापारी माग सांगरा म्हणे. व्यापारी म्हणे सांगरा सुंगरा काही करू नको तू डाय गर्निंग जाय. जी भाषा आपल्याला येते त्याच्यावर गर्व असला पाहिजे आपल्याला. आपण सगळे इथं मराठी आहेत आपण सगळे छत्रपतींचे मावळे आहेत. आव्हान माऊली ज्ञानेश्वरांच्या वारकरी परंपरेमध्ये जगणारे लोक आहे. आपण मराठीचा अभिमान ठेवला पाहिजे. इथं जमलेल्या सगळे लहान मुलं मुली आणि त्यांच्या मायबापाला सांगणं आहे तुमचे मुलं जर ख्रिश्चनाच्या शाळेत असतील तर हे वर्ष जाऊ द्या पण पुढच्या वर्षी त्याला काढून घ्या कारण सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही. फार इंग्लिश शिकवलंच पाहिजे लहान वयात. हे काही आता अहो ह्या गोष्टी येणार आहेत. इथं बसल्यानंपैकी कोणालाही विचारा तुम्ही की तुम्हाला 1, 2, 100 पर्यंत शिकवले का 1000 पर्यंत शिकवले.
100 पर्यंत एक दोन येत असताना तुम्ही हजार लाखो रुपयांचा व्यवहार करता, कारण ते होणार आहे. पण शिक्षणापोटी जर धर्माचा नाश होत असेल तर त्याच्यावरती ब्रेक लावला गेला पाहिजे. तुमच्या मुलांनी सकाळी उठून झोपेतून उठल्याबरोबर असे हात समोर केले पाहिजे. कराग्रे वसते लक्ष्मी कर मध्ये सरस्वती कर मुले तू गोविंदे प्रभाते कर दर्शनम, असे हात सोडून डोळ्यांवर फिरवले पाहिजे. आपला मुलगा पलंगावून उतरत असताना, पाय खाली ठेवत असताना त्या पृथ्वी मातेला पहिले क्षमा याचना करा. समुद्र वसने देवी पर्वतास्तन मंडले विष्णू पत्नी नमस्तुभ्यम पाद स्पर्शं क्षमस्व मे. हे विष्णू पत्नीवी, माझं तुला आता दिवसभर पाय लागणार आहे. विष्णू पत्नी नमस्तुभ्यम पाद स्पर्शं क्षमस्व मे. माझे पाय तुला स्पर्श करतील, मला माफ कर. असं शिकवा तुमच्या मुलांना. मी ग्रुप बनवला होता, पण जसा रिस्पॉन्स भेटायला पाहिजे तसा भेटत नाही. मग माझं रिकाम पण काही होत नाही. तिच्यामध्ये फक्त श्री शिवाय नमस्तुभ्यम इतकंच येतं. कोणी प्रश्न विचारत नाही, कोणी बोलत नाही, कोणी तो ग्रुप बघतो कारण तेही मला माहिती नाही. जॉनी जॉनी येस पप्पा इटिंग शुगर नो पप्पा, तुला बापले शुगर वैगे तरी सुधरी नाही राहणार. जाऊ द्या, तो आजचा मुद्दा नाही आपला. आपल्याला आता भोलेनाथांचं लग्न लावायचं आहे, खतरनाक डायरेक्ट. जे कुवारे असतील ना, भोलेनाथांच्या लग्नात नाचून घे जा. क्या पता अगले साल अपने भी शादी हो जाए. मागच्या वर्षी सुद्धा स्वप्नील होते ना कथेमध्ये आपल्या, होते का नाही होते, झाले का नाही? अरे होतोच योग जुळून येतो, टेन्शन घ्यायचं नाही. मधी टॅटँग लावायचं लग्न. हो, आम्ही तर नटून टटून आलोय महाराज. सगळ्यांना सूचना आहे, लग्न झालं की तात्काळ जेवणाची व्यवस्था केलेली आहे. जेवणाचं ठिकाण आपापलं किचन. कशात ध्यान दिनाय की राहतात त्या आई बट ठासले समजस. कथा ऐकायला 1200, भंडारा दिन 3500. अरे जाणं पडे रे बोले बाबा ना प्रसाद रे का रे 8 दिन कथा मर महाप्रसाद नाही का हे ज्ञानदान. म्हणजे जे लोक 8 दिवस कथा ऐकायला येतात ना, या 8 दिवस कथा ऐकणाऱ्या लोकांना सुद्धा ज्या भंडारांना दिन उगतील ना, ते असले सुद्धा तू मागे सरकणार आहे. आको डबा आत्मा या बाया आमना दल्ला कंकणी चालावत नाही. चावास का त्या ना गई बट्टी. या धर्ममंडपात जर तुम्ही महाप्रसाद सेवन केला तर त्याचं रक्त बनतं, आणि या धर्ममंडपाच्या बाहेर जर महाप्रसाद सेवन केला तर त्याचा रोग बनतो. शुक सांगत असे राजा परीक्षिती, लक्षात ठेवू जा. हा महाप्रसाद आहे, हा भंडारा आहे, हे लग्नाची पंगत नाहीये. डबा भर नका चांना हो म्हणा. बापरे, डका द्या बायास ना तोंड. म्हणजे डबा बेटावू नाही, अजिबात बेटावू नाही. आणि घेऊन जायचं बी नाही, हलकट धंदे दे. आमचे साहेब जॉबला गेले, साहेबले म्हणतात काही बी खायली जो वय काही बी. काल एकादशी आहे, उद्या अजिबात चूल पेटवायची. मामचं ठीक आहे महाराज, पण आमना नाही तुमना नाही. त्याला म्हणा बाहेर आलो वडा खायला आज नदी. चुला पेटवायचा. तुम्ही जर घरी जाऊन असं सांगितलं ना, महाराजांनी चुला नाही सांगितलं, तू शेगडी पेटावले, चुला जाऊ देत. पण उद्या जेवण शिजवायचं. 3 किलो साबुदाणा खा, पण एकादशी धरा. एकादशी धरल्याच्या नंतर लक्ष्मी, आणि विशेष म्हणजे शिवरात्री पर्व चालू आहे. एकादशी जर तुम्ही धरली नाही तर शिवरात्रीचा उपवास तुम्हाला लागू पडणार नाही. म्हणून सांगतोय उद्या एकादशी करा. एकादशी ही हरीची आहे आणि शिवरात्री हराची आहे. हरी हरा नाही भेद गेला वाद खंडोनी. माता भोलेनाथांचं लग्न का लागलं? भोलेनाथांचं लग्न का लागलं डॉक्टर साहेब? नेमकं भोलेबाबाने डबल लग्न का केलं? तिला नाव पार्वती का पडलं? ती हिमालयाच्या पोटी का आली? आणि मग त्यांच्या पोटी येणारं पुढचं भविष्य काय होतं? यांना लग्न लावायला कोणी जबरदस्ती केली? पार्वतीने असं काय पुण्य केलं? कोणती तपश्चर्या केली? कोणतं व्रत केलं? कोणते सिद्धांत मांडले? तिच्या कोणी कोणी परीक्षा घेतल्या? या सगळ्या गोष्टींचं वर्णन मी तुम्हाला उद्या सांगेन. आज लग्न लावू आपण. काय लावू आपण? पण ते लग्न लावायच्या आधी प्रश्न उच्चारण करून घेऊ. म्हणजे त्या लग्नात नाचता नाचता आरती करून डायरेक्ट निघ जाऊ ना. तर 5 मिनिटामध्ये 11:15 वाजले. किती वाजले?
आपल्याकडे वेळ शिल्लक आहे, त्याच्यामुळे मी अजिबात टाइमपास करणार नाही, तुम्हाला जास्त उशीर होऊ देणार. भरपूर लोक 10-15 किलोमीटरहून येतात, अगदी वेळेत तुम्हाला घरी जाता येईल याची मला जाणीव आहे. अजिबात काळजी करायची नाही. प्रश्न संच माझ्याकडे कालचा आहे. कौन बनेगा करोड़पति, इस मंच पे आपका स्वागत है. चलो, प्रश्न क्रमांक ज्याला उत्तर येत असेल त्याने आपला हात वर करायचा, ज्याला उत्तर येत नसेल त्याने गुपचूप बसायचं. ज्याला उत्तर येत असेल धडकन उठून उभं राहायचं, नाही तर तुम्ही हात वर केले आणि काल ती ताई उभी राहून गेली होती असं नाही झालं पाहिजे. मी इथं बसलेले सगळे माझे आहेत, पार्शालिटी करायची. कोणी उभं राहू शकतं, कोणीही. लग्न चालू आहे का, जागरण, गोंधळ जर समजा वरणबट्टीचा राहून गेला, ऐका बापू, गोंधळात जर वरणबट्टी राहून गेली तर बापू आपल्या मुलाला म्हणतो, जा बेटा तू खाऊ नये, मला ऍसिडिटी होते वरणाने. आणि तिथे जर रस्सा राहून गेला, माले जाणं पडी, जी बावले रागी लागी, तू गरबट. चला, देवाचा आत्मा कोणाला म्हटलं गेलंय? तुमची जागात बदलली आज. जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही. सांग बाळा. वेद, टाळी वाजवा. बोले बाबांची शपथ घेऊन सांग की आपलं काही ठरलेलं, काही आपल्या प्रश्न उत्तरांचा संबंध. लोकांना असं वाटेल पोर बरोबर कसं काय उत्तर देस, होऊ शकतं लोकांना गैरसमज, पण आपला काही संबंध. सांगा, देवांचा आत्मा कोण? वेद. अशी फिलिंग येते का मी अमिताभ बच्चन आहे भाऊ. चल बाळा, 1 नंबर उत्तर दिलेलं आहे. कर्दम ऋषींच्या बायकोचं नाव काय होतं? शांततेत. ती उभी आहे ना अजून. अनुभूती. शिवपुराणातल्या कर्दमाच्या बायकोचं नाव वेगळं आहे, शिव महिमेतल्या कर्दमाच्या बायकोचं नाव वेगळं आहे. काय नाव सांगितलं बाळा तू? अनुभूती. मला कन्फ्युजन आहे. तुम्ही लिहिलंय का मावशी उत्तर? हा, अनुभूती. काल आलं होतं का? काल सांगितलं होतं हे? हा, तू अनुभूती उत्तर दिलं. इथं प्रश्न आहे, तुझं उत्तर बरोबर आहे, टेन्शन घेऊ नको. इंद्राने करंबला मारण्यासाठी कशाचे रूप घेतले होते? मगराचे. वा, टाळी वाजवा तिच्यासाठी. नाव सांगतो एकदा. पूजा मेतकर. पूजा मेतकर. धन्यवाद टाइम वाचवल्याबद्दल. पूजा मेतकर. नाव बी चांगलं आहे, वागणंही चांगलं आहे. 3 दिवस झाले ती बिचारी उत्तर देण्याचा प्रयत्न करत होती छोट्या छोट्या गोष्टीतून. आज तुला सांगतो बाळा, या व्यासपीठावरून आयुष्यामध्ये कुठेही गेली की ती मोठं काही दडपण आलं, संकट आलं, क्युरी आली, तात्काळ घुसायचं, 2 सेकंद थांबायचं. आपल्यात ते पोटेन्शियल आहे, पण घाई केल्यामुळे आपले 2 उत्तर काल गेले होते. पण थोडा श्वास घेतला, शांततेने होतं ना. आणि तुम्हाला काय चांगलं पोरी हो, तुम्ही नोट्स तयार करून राहिल्या ना, तुम्हाला गिफ्ट भेटणारच आहे. तुम्ही लिहून घेता, मी प्रश्न सांगतो ते बट लिखेले आको तुम्ही हात वर करत, असं कसं चाली बरं? हा, कॉपी होईल ना ती.
तुम्हाला गिफ्ट भेटेल, ती गिन्ना बी भेटेल. ज्या लिहित आहे मला वही दाखव जा शेवटच्या दिवशी. उमापती महादेव की. आज खाली बसा तुम्ही. बिन पगारी कॅमेरामॅन खाली बसा. सगळ्या भक्तांना विनंती. फिट बांधलेलं आहे ना. नंदी म्हणजे नंदी. वा नजर ना लगे नंदी आपको किसी की. वा नंदीसाठी टाळ्या वाजवा एकदा. भोलेनाथांच्या लग्नामध्ये भूत नाचत होती. तुमच्या माझ्या सारख्यांच्या लग्नामध्ये सध्या चोडेली नाचायला लागले. नाचायचं इथं नाचायचं. देवा धर्मात नाचायचं. डांबरावर नाचायचं. आणि नाचत असताना गाणं कोणतं चाललं याच्याकडे लक्ष देत जा महिला वर्ग. गाणं गंधपटक चाललेलं असतं आणि तिच्यावर तुम्ही ठेका धरता. असं करायचं नाही. तुम्ही सनातन्यांच्या, क्षत्रियांच्या, हिंदूंच्या माय बहिणी आहे, वाघिणी आहे तुम्ही. वाघिणी सारख्या जगत जा. डांबरीवर गाणं चालू होतं. आणि मावशी नाची रांती अजिबात नाही. इथं नाचा. आज काय नाचायचं इथे. चला मुलाचे आणि मुलीचे मामा दोन जण लवकर कोणी बी उठून या. एक मिनिट थांबा थांबा थांबा. अबे या नवीन या कोणीतरी मागून येता का कोणी एखादं. ते म्हातारे बाबा टोपी घातलेले बाबा उठतील का मागे. तुम्ही एकच आहे बाबा टोपीवाले. दुसरं कोणीच नाही मागे. बापरे या. हा कोणी पण या. या तुम्ही ओरिजिनल मामा उठाट राहतात का. या धन्यवाद. पोरगीचे मामा का. तुम्हाला फार आनंद दिसतो बरं का. साडू आहे का जवाई आहे. पुढे दोंडा इराणा ध्यान ठेवच्यात. मामा फॉर्म मध्ये इला गेले वर. ऐकाय असं हे नाही.
नाही 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 ते नाही चालव. हा ते द्या. वधूवरांना दृष्ट नका बघू देऊ एकमेकांची, लग्नानंतरच बघायचा अधिकार असतो. भूतांनी मागे पाहू नका. हे पुढे बघ रे पुरा, पुढे पुढे चला. म्हणा चेतन महाराज, सुरुवात करून देतो तुम्हाला. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. बोला बोला बोला. पूर्व पश्चिम, पूर्व पश्चिम आटे मला दिशा समजत नाही, आणि ज्यासना लगीन आहे त्याला उमजत नाही, ते त्यासनाच धून मारा. आता एक नंबर आहे भोले बाबा आणि माता पार्वती. टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धितं बल्लाळो मुरळविनायकमः चिन्तामणिस्तेवरं ग्रामो लेण्यान्द्रिरिजात्मकं सुवरदं विघ्नेश्वरं जरं ग्रामो राञ्जन संस्थितं गणपति कुर्यात् सदा मङ्गलं शुभमोऽस्तु शुभचिन्तन सावधान. गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयो महेन्द्र तनया शर्मण्वती वेदिका क्षिप्रा वेदवती महासुर नदी ख्याता गया गंडकी पूर्णा पूर्ण जले समुद्र सरिता कुर्यात् सदा मंगलं शुभं भवतु सावधान. लेक चालली सासरी सोडून माहेर, आई बापाच्या डोळ्यातून वाहे अस्वाचे पूरवाहे अस्वाचे पूर. भाऊ बहिणी पहाती प्रेम बराने तुला, विसरू नको ग ताई आम्हाला कंठ दाटून आला ग ताई कंठ दाटून आला. जाते हो बाबा सासरी सोडून माहेर, हुशान मी कन्या या परिवाराची उभारीन संसार हो बाबा उभारीन संसार. ऐका दादा बहीण मी लाख्याची, विसरू कशी रे मी तुम्हाला
नाती हे रक्ताची ओ दादा नाती हे रक्ताची शुभम भवतु शुभमंगल सावधान तळ हाताचा पाळणा दोन्ही डोळ्याचा आईना डबीतली कस्तुरी जशी वागवली मैना लाडाची लेकबाई हरवणा साजनी आज माहेर सोडून कशी चालली सासरी जीवातला जीव गेला जीवातला जीव केला आता तुमच्या हवाली आता तुम्ही माय बाप हिच्या जीवाची सावली जीव खालीवर होतो तुला पाठवी तराणी एका डोळ्यात आनंद एका डोळ्यामध्ये पाणी वधूवर लग्न शुभम भवतु सावधान आली लगन गटी समीप नवरा गृहतके नियावागरा गृहतके मुद पूजन करा अंतरपटाते दरा दृष्टा वधूवरान करणे दोघे करावी ववी वाजंत्री बहुगल बलान करणे कुर्यात् सदा मंगलम शुभ भवन्तु शुभचिंतन सावधान दोघेही मामा सरकून घ्या. ऐका आता भगवंताचं लग्न लागेल हार टाकल्या जातील हार टाकल्या की दुसऱ्या सेकंदाला पवनदादा सूचना देतील आणि त्याच्यानंतर मग सोनल गरबो असं होईल 5 मिनिट तुम्ही तयारीत राहा. तदेव लग्न सुदिनो तदेव तारावलो चंद्रवलो तदेव विद्यावलो दैववलो तदेव लक्ष्मीपते देन युगं स्वरा ऐका मी यांच्या लग्नाला येऊ शकलो नव्हतो. दिमाग आज ज्यांच्याकडे सकाळचं संत भजन होतं हरिभक्तीपरायण मनोज सावंत सर यांच्याकडे सकाळचं संत भजन होतं. सायंकाळी किशोर साहेबराव आहेर यांच्याकडे संत भजन होतं. अन्नदाता सुखी भव. अशाच पद्धतीने दान धर्म तुमच्या जीवनात घडत राहो हा आशीर्वाद तुम्हाला या व्यासपीठावरून देतो. 5 मिनिटात पवनदादा सूचना देतील. 6व्या मिनिटाला लगेच आपण आपला कार्यक्रम करूया. श्री संगमेश्वर महादेव मंदिर
कथा प्रश्नसंच लग्न गरबा अगदी 11 वाजून
त्वमेव त्वमेव वदन्तः त्वमेव त्वमेव विद्यायां त्वमेव त्वमेव सर्वं त्वमेव हरेण वाचा वाचेन्द्रियेण वा करोति यज्ञं सकलपरस्मै नारायणाय समर्पयामि अजलं